सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा। एकमताने सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड। राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिलीच पत्रकार परिषद। प्रफुल्ल पटेल तटकरेंनी ही पत्रकार परिषद गुंडाळली। पत्रकार उलटे पालटे प्रश्न विचारतील तेव्हा त्यांना मनस्थिती ठीक नाही म्हणून सांगा। पत्रकार परिषदेआधीची कुजबुज व्हायरल। दादांची जागा कुणीतरी घ्यावी अशी सर्वजण मागणी करत होते। सर्वजण अस्वस्थ झाले होते। सर्वांनी मला विनंती केली। सर्वांचा आदर बाळगून मी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारलं। सुनेत्रा पवारांचं भाष्य। सुनेत्रा पवारांची पत्रकार परिषद सुरू होण्याआधीची नेत्यांची चर्चा व्हायरल। दादांजवळ जाण्याची कधी संधी दिली नाही, आता वहिनींजवळ तरी जाऊ द्या। नाव न घेता सरोज अहिरेंचं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंकडे बोट। चौथ्या दिवशी शपथविधी व्हावा अशी सुनेत्रा काकींची इच्छा नव्हती। पक्षातील अनुभवी मार्गदर्शकांनी सुनेत्रा काकींवर दबाव आणला। शपथविधीवरून रोहित पवारांचा गंभीर आरोप। तर तुम्ही तर 2 तासात विलीनीकरणावर चर्चा केली तेव्हा घाई झाली नाही का? भुजबळांचा सवाल। पार्थ पवारांच्या नावाची राज्यसभेसाठी घोषणा। पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवणार प्रफुल्ल पटेल यांची माहिती। तर सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होताना पार्थ पवार गैरहजर। राज्यसभेसाठी मोठं नाव आलं तर आमची यावेळी जागा जाईल। काँग्रेस पुढच्या वेळी जागेची मागणी करेल। आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। तर देश पातळीवर शिवसेनेचा आवाज महत्त्वाचा असल्यानं दोन्ही जागा महत्त्वाच्या। आदित्य ठाकरेंचं भाष्य। राज्यसभेसंदर्भात भाजपच्या कोर कमिटीची बैठक। दरम्यान कोर कमिटीतील नावं पक्षश्रेष्ठींना पाठवणार। भाजपला 4 जागा मिळतील एवढं संख्याबळ आहे। राज्यसभेच्या जागांसंदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। राज्यसभेसाठी महाराष्ट्रातनं काँग्रेसला संधी मिळावी अशी इच्छा। वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर तिन्ही पक्षांना एकत्रित निवडणुकांना सामोरं जायचंय। चर्चेतनं मार्ग निघेल असंही केलं स्पष्ट। महाविकास आघाडीवर परिणाम होण्याचं काहींचं स्वप्न हे स्वप्नच राहील असाही टोला। राज्यसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून 2 जागांची मागणी। सचिन अहिर यांची माहिती। बऱ्याच गोष्टी माहिती आहे पण आम्ही मिठाचा खडा टाकणार नाही। अहिर यांची प्रतिक्रिया। मातोश्रीवरील मिलिंद नार्वेकरांची जागा आता आमदार सचिन अहिर यांनी घेतली। उदय सामंतांनी लगावलेला टोला। अजित पवारांचा अपघात आहे की घातपात? गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा आहे का? गुन्हेगारी कृत्य घडलंय का? या दृष्टीनं तपास सुरू। सीआयडी अधिकाऱ्यांची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी तपासामध्ये अनेक गोष्टी समोर आल्यात। कुणी कट रचलाय का याचा तपास सुरू। सीआयडी अधिकाऱ्यांचं सूचक विधान। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक। 100 वकिलांची फौज आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी बारामती पोलीस ठाण्यात। रोहित पवारांची बारामती पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी एफआयआर दाखल न करण्यासाठी पोलिसांवर दबाव। कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा यामागे हात। रोहित पवारांचा गंभीर आरोप। प्रफुल्ल पटेल यांच्याकडून आम्हाला अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही। भाजपच्या काही नेत्यांचा या चौकशीला विरोध पण शिंदेंच्या शिवसेनेचा नाही। रोहित पवारांचं प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भात वक्तव्य। गुन्हा नोंदवून घ्यायचा नाही असं पोलिसांना सुद्धा सांगण्यात आलं असावं। असीम सरोदेंकडून शंका उपस्थित। जर दखलपात्र गुन्हा असेल तर पोलिसांनी तो नोंदवून घेतला पाहिजे। सरोदेंची प्रतिक्रिया। रोहित पवारांना एफआयआर नाही तर स्टंट करायचा आहे। धनंजय मुंडेंची टीका। दरम्यान दादांना अग्नी देण्याआधीच विलीनीकरणावर चर्चा केली ती घाई नाही का? मुंडेंचा सवाल। आमदार रोहित पवार हे फक्त चमकोगिरी करतायत। अजित पवार यांचा अपघाती तपास पोलीस योग्य दिशेनं सुरू। दरम्यान रोहित पवार यांना विमान अपघातात काय समजतं? मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या गोंधळावर रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो। वकील गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य। अजितदादांचा अपघात सरकार हलक्यात घेत आहे। कुणालाही पाठीशी घातलं तर महाराष्ट्र माफ करणार नाही। संजय राऊतांचा इशारा। तर व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीएवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। अजितदादांच्या अपघाताचं रोहित पवारांनी भांडवल करून राजकीय पोळी भाजू नये। राजकीय वजन वाढवण्यासाठी रोहित पवारांचे आरोप। भाजप आमदार प्रवीण दरेकरांचे आरोप। दरम्यान अजितदादांच्या अपघात प्रकरणाची चौकशी सुरू आहे। दरेकरांची माहिती। रोहित पवारांची मागणी योग्यच आहे। व्हीएसआर कंपनीची चौकशी झालीच पाहिजे। आदित्य ठाकरेंची मागणी। तर शिंदेंची शिवसेना आता गुवाहाटीला कशी जाणार? आदित्य ठाकरेंचा टोला। अजितदादांच्या अपघातावर संशय असेल तर पुरावे द्या। स्टंटबाजी थांबवा। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ मन यांचं वक्तव्य। तर राऊत हवेत गोळी झाडतायत। रोहित पवारांनी संजय राऊतांचा गुरु होऊ नये बन यांचा निशाणा।
दादांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी अशी आमची सुद्धा मागणी. चौकशी कशी सुरू यासाठी आम्ही सुद्धा पाठपुरावा करतोय. विमान अपघातावरील चौकशीच्या प्रश्नावर दादांच्या राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांचं उत्तर. शरद पवारांसोबत एकत्र येणं ही दादांची इच्छा होती. नको आम्हाला विलिनीकरण. अजितदादांना न्याय तरी द्या. रोहित पवारांची प्रतिक्रिया. अजितदादांसाठी पार्थ पवार त्यांच्या लेव्हलवर लढतायत. सुनेत्रा काकींनी सीबीआय चौकशीची मागणी केली. पार्थ आणि सुनेत्रा काकी यांच्या लेव्हलवर प्रयत्न ते करतायत. रोहित पवारांची माहिती. रोहित पवारांनी घेतली सीआयडी अधिकाऱ्यांची भेट. पुरावे दिलेत. सीआयडी काय करतंय ते पाहावं लागेल. माझी डीजीसीएवर शंका. एफआयआर का दाखल करून घेतला जात नाही. रोहित पवारांचा सवाल. डीजीसीएचा रिपोर्ट सीआयडीनं बघितलाच नाही. दादांना दिलेलं विमान खराब होतं हे डीजीसीएनं स्वीकारलंय. रोहित पवारांचं वक्तव्य. तर एफआयआर होऊ शकत नाही. तुम्ही समजून घ्या असं पोलीस म्हणतायत. रोहित पवारांचा आरोप. रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांचा बारामती पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या. अधिवेशनामध्ये चर्चा होत नसेल तर आपण समजून गेलं पाहिजे. राजेंद्र पवारांकडून शंका व्यक्त. रोहित पवारांचा एफआयआर त्वरित दाखल करून घ्यायला पाहिजे. शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. तर हाय व्होल्टेज ड्रामाची वाट पाहताय का असाही सवाल. शिवाय विमान अपघातानंतर काळजी घ्या असा सल्ला आमदारांनी शिंदेंना दिलाय अशीही माहिती. रोहित पवारांची मागणी योग्य, मात्र सरकारवर विश्वास ठेवायला पाहिजे. राजकारण नको. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व नेते मंत्री व्हीएसआरची विमानं वापरणार नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सुद्धा या निर्णयाला मान्यता. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव हा पवित्रा. अजित पवार यांच्या मृत्यूचं रोहित पवार दुर्दैवी राजकारण करतायत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप. हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला. सगळं तुम्ही करायचं आणि आम्हाला ठोकायचं. विधानसभेत थेट पुरावेच दाखवत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार. टिपूनं 75,000 हिंदूंची कत्तल केली. ते इतिहासात सांगितलं नाही. शिवरायां इतकंच टिपूचं गुणगान व्हावं याला आमचा आक्षेप. मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलं. हर्षवर्धन सपकाळांच्या टिपू सुलतानवरील वक्तव्याचा एकनाथ शिंदेंकडून सुद्धा समाचार. सपकाळ शिवरायांची तुलना टिपू सुलतान सोबत करतात. औरंगजेबाचं उदात्तीकरण कुणी केलं. शिंदेंचा सवाल. तर शिवरायांबाबत आम्ही कधीही मतांचं राजकारण केलं नाही. शिंदेंचं भाष्य. महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विकास निधीसह इतर विषयांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. यामध्ये जयंत पाटील, भास्कर जाधव, सचिन अहिर, कैलास पाटील आणि विजय वडेट्टीवारांसह इतर नेत्यांनी इथे भेट घेतली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक. 2 वेळा बैठकीला बोलवल्यानंतर सुद्धा आदित्य ठाकरेंची अनुपस्थिती. राज्यसभेची एक जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी यासाठी आदित्य ठाकरे ठाम. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांकडून ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये शरद पवारांची भेट. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये शरद पवारांवर उपचार सुरू. शरद पवारांची भेट घेण्यासाठी पाटील आणि आव्हाडांचा एकाच गाडीतनं प्रवास. दावोसमध्ये झालेल्या करारावरून विरोधकांनी केलेल्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार. पुढच्या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरेंना दावोसला नेणार फडणवीसांचा टोला. तर राज्यातील व्यावसायिक घेऊन दावोसमध्ये गेले. आदित्य ठाकरेंनी केली होती टीका. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा. हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचाच. फडणवीसांचं वक्तव्य. तर हिंदी इंग्रजी दुसरी भाषा म्हणून स्वीकारावी असं ठाकरेंचं पत्र होतं. विधानसभेत पुरावे दाखवत फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार. रायगड जिल्हा परिषदेचा तिढा 2 ते 3 दिवसात सुटेल. मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य. तर या संदर्भात आमची चर्चा सुरू असल्याचंही गोगावलेंचं भाष्य. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का. माजी आमदार अविनाश वाजूरकर आणि प्रदेश काँग्रेसचे महासचिव सतीश राजूरकरांचा भाजपात प्रवेश. युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव साईस वाजूरकर यांचा सुद्धा भाजपात प्रवेश. पुणे जिल्हा परिषदेमध्ये महायुती नको. राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुनेत्रा पवारांकडे मागणी. स्पष्ट बहुमत असल्यानं इतर पक्षांना सोबत घेण्याची गरज नसल्याची भूमिका. सूत्रांची माहिती. तर स्थायी समितीसह सर्व समित्यांवर वर्चस्व राखण्यासाठी ही मोर्चेबांधणी. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सुद्धा आता स्वीकृत सदस्य असणार. राज्य मंत्रिमंडळामध्ये शिक्कामोर्तब. सूत्रांची माहिती. जिल्हा परिषदेमध्ये सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समितीमध्ये सदस्य संख्येमागे 20% सदस्य निवडता येणार.
धाराशिव जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरला। 13 मार्चला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवड होणार। सकाळी 10 ते 12 या दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरता येणार। मुंबईमध्ये मनसेतर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर खास पुस्तक प्रदर्शनाला मोठी गर्दी। राज ठाकरे आणि वृत्तवाहिन्यांच्या संपादकांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्कात मनसेकडून अभंग रिपोस्ट कार्यक्रम। बोरिवलीमध्ये भाजपकडून संध्याकाळी या कार्यक्रमाचं आयोजन। शिंदेंच्या शिवसेनेकडून गिरगावात कार्यक्रम घेतला जाणार, तर मरीन लाईन्स जवळच्या बिर्ला मातोश्री सभागृहात ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। आयएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आता मोठा नवा ट्विस्ट। काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांच्या विरोधात खटला चालवण्यास अधिकृत मंजुरी। चिदंबरम अर्थमंत्री असताना आयएनएक्स मीडिया कंपनीला परकीय गुंतवणुकीच्या मंजुरीसाठी लाचेचा आरोप। मनोरंजन सृष्टीतील स्टार जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अडकले लग्नबंधनात। राजस्थानच्या उदयपूरमध्ये पार पडला शाही विवाह सोहळा, तर 4 मार्चला हैदराबादमध्ये पार पडणार रिसेप्शन। झिम्बाब्वे विरुद्ध टीम इंडियाचा 72 धावांनी दणदणीत विजय। भारताच्या 256 धावांच्या प्रत्युत्तरात झिम्बाब्वेला 184 धावांपर्यंतच मजल मारता आली। टीम इंडियानं विश्वचषकातील आपलं आव्हान कायम राखलं। एनसीईआरटीच्या 8वीच्या पुस्तकामध्ये न्यायपालिकेतील भ्रष्टाचाराचा उल्लेख, तर धड्यावरून वाद निर्माण। धड्यावर पंतप्रधान मोदींकडून तीव्र नाराजी व्यक्त। रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या कथित बँक फसवणूक प्रकरणी अनिल अंबानींची 10 तास ईडी चौकशी। अंबानींची मुंबईतील 3700 कोटी रुपयांची पाली हिल्स या ठिकाणी मालमत्ता तात्पुरती जप्त। बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणी बेकायदेशीर आयव्हीएफ सेंटर आणि सोनोग्राफी सेंटरवर कारवाई होणार। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती, तर नाशिकमधील मालती आयव्हीएफ सेंटर ठाण्यामध्ये चालवलं जात असल्याचं यातनं उघड। मुंबई मनपाच्या ठेवी मोडण्यासाठी पारदर्शकता असावी, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तर या संदर्भात मनपानं श्वेतपत्रिका काढण्याची मागणी। बेस्टचं खासगीकरण केलं जात असल्याची ही टीका। मालेगाव महापालिका कार्यालयातील नमाज पठण प्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। कार्यालयातील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल होताच हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक। मुंबई महापालिकेच्या सभागृहात भाजप, शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक एकमेकांविरोधात आक्रमक। काँग्रेस नगरसेवक हैदर अली शेख यांनी मांडलेल्या सूचनेवरून हा वाद। बीएमसीच्या शाळा, खासगी संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना दत्तक देण्याचा मुद्दा गाजला। अमरावतीमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडताना काँग्रेसनं विश्वासात घेतलं नाही। अमरावती काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा जयश्री वानखेडे यांचा आरोप। स्वीकृत नगरसेवक निवडताना काँग्रेसची अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर। लव जिहाद विरोधी कायद्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली। कायद्याचा पहिला मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या 2 ते 3 बैठका संपन्न असल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्रामध्ये लव जिहाद कायद्याची गरज नाही। लव जिहाद कायद्याला काँग्रेस आमदार असलम शेख यांचा विरोध। लव जिहाद कायदा आणण्यासाठी शेतकऱ्यांसाठी त्यापेक्षा कायदा आणावा, असलम शेख यांची सरकारकडे मागणी। आमदार साजिद पठाण आणि मोहम्मद अली रोडवरील फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली। या संदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन लवकरच तोडगा काढणार, राहुल नार्वेकरांचं आश्वासन। मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी संजय राऊतांची निर्दोष मुक्तता। सत्र न्यायालयाचा निर्णय, तर किरीट सोमय्या यांच्या निकालाविरोधात ते आता उच्च न्यायालयात जाणार। मेधा सोमय्यांवर शौचालय घोटाळ्याचा संजय राऊतांनी आरोप केला होता।